थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सर शारीरिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. स्वर्गीय त्रिंबक शेठ टेनिस मोदी चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरस स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिल्या प्रति तिसरी मॅचला सुरुवात. पहिलं षटक अजय बातोसे. पहिलाच बॉल चाललाय मिड ऑन ला. फिल्डर वेगानं डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नो स्ट्राइक इनला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला खेळायला सुरुवात केली आहे. सलामीच्या गाडीची जोडी तुम्ही पाहता. करण पाटील आणि त्याच्या जोडीला संदीप. करण पाटील संदीप भुईर अशी सलामीच्या गाडीची जोडी. संदीपनं 1 खेळायला सुरुवात केली. स्वतःच्या संघाचं समोर करण पाटील जबरदस्त फलंदाज आहे. हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. अपील 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 स्ट्रॉंग आहे. अपील स्ट्रॉंग आहे. तुम्ही पाहता 2 पंच एकत्र येतील. नामांकित पंच आज देखील खेळ खेळतात. खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतला. डीप झालाय की बॉल लगेच आपण चेक करू. अंपायर कॉल्स कैलाजी पोरजी सर. मेन पंच स्क्वेअर लेगचे पंच सचिनजी कडू सर. बॉल आपण लगेचच पाहू. खूप चांगला अँगलनं बॉल फेकला जैन. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहता कशा रीतीने बॉल लँड केला. बॅट वरती बाउन्स झालाय का. बॅटचा स्पर्श. साइड अँगल तुम्ही पाहता. बाउन्स झालाय नोट आउट आहे. नक्कीच प्रश्नानं लगेल थोडं वाटलं की फलंदाज बाद आहे का. आणि इथे डॉट बॉल आलाय. करण पाटीलची मोठी विकेट आहे. अपील देखील खूप मोठा केला. टिंबोळेचा एक जबरदस्त खेळाडू आहे करण. तो उतरला आज या पेठालीच्या क्रीडा नगरीमध्ये. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस होता. फक्त दिशा दिली. बॉल चालला लॉंग ऑनला. वाऱ्याच्या वेगानं सीमा पार. करण पाटीलचा पहिला दमदार चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा फलकावरती तुम्ही पाहताय. स्कोरबोर्ड वरती 5 या आकड्यावरती. हा बॉल उचली घेणारा होता. विकेट किपर बीट झाले. फर्स्ट स्लिपला का फिल्डिंग होती. बॉलला स्टॉप करण्यात आलं. केदारनाथ 11 ओवेकॅम त्यांना फाईट करतीये. तुम्ही पाहता आराध्य स्पोर्ट टिंबोडे. उडवला. या बॉलला फटका बसला. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसाला. वॉट अ कॅच. मोठी विकेट करण पाटीलची. चौकारानंतर प्रत्युत्तर टिप ऑफ टॅट. जसे असताच प्रत्युत्तर विकेटचे बदन. पहिला धक्का लागला टीम आराध्य स्पोर्ट टिंबोडे संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण गडगे मैदानामध्ये गेला. विकेट मिळती आहे अजय बातोसेला. जबरदस्त असतो पैलू आहे. केदारनाथ 11 ओबे कॅमची ओळख आहे खऱ्या अर्थानं. पनवेल प्रीमियर लीग पहिल्याच वर्षामध्ये गाजवली. या पठ्ठ्यानं तो सज्ज झाला आता पेठालीच्या या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि भव्य दिव्य असे टानेस बॉल क्रिकेटचा थर्रार तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्ही एन्जॉय करता. अपील 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 लेग बिफोर. बॅटला बॉल स्पर्श झाला आणि डिसिजन देखील मागे घेतला. आमचे स्क्वेअर लेगचे पंचानं सांगितलं की बॅटलाच बॉल स्पर्श झाला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला इथे तुम्ही पाहता षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झालं आणि धावा धावपलकावरती बॅटिंग करत असताना अधिरा
आराध्य स्फोट टेंबोडे संघ जाऊन पोहोचला 6 वरती 1. थँक्यू डीजे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 6 वरती पहिला धक्का. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. गोलंदाजी वरती गौरव सज्ज झालाय. दुसऱ्या षटकामध्ये P2चं हे दुसरं षटक. पहिल्या फळीतील तिसरी मॅच तुमच्या समोर आहे या दोन संघांमध्ये. षटकातील पहिलाच बॉल उडवला. बॉल चाला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. बॉल उचलतील का थ्रो आला. रॉकेट थ्रो होता. नो स्ट्राईक ना तुम्ही पाहता या बॉल वरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 7 वरती पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली अजय बातुसेनं. इकॉनॉमिक्स गोलंदाजी होती त्याची. अवघ्या 6 धावेचं ते षटक. एक मोठी विकेट करण पाटीलची. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल उंच गेला. मिस टायमिंग की फ्लो फॉल टायमिंग. मिस टायमिंग एलिव्हेशन कमी. मिड विकेटला टिपला झेल. संपला. बॅट्समन संदीप भुईर साखेड. धक्का दुसरा. टीम आराध्य स्फोट टेंबोडेला फलंदाज बाद. थँक्यू डीजे जीतू. जबरदस्त ऑपरेटर आहेत आणि शेकड्याच्या जंगी शर्ती देखील 26 जानेवारीला सावली मैदानावरती पार पडल्या. हे परंपरा खऱ्या अर्थानं देसाईकरांची. आणि 21 डिसेंबर 16 डिसेंबर 2021ला सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्तीला मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येक गावागावामध्ये देखील बैल आहेत आणि खूप क्रेज देखील वाढला. जेवढा क्रिकेटला टेनिस बॉल क्रिकेटचा क्रेज आहे ना तेवढा बैलगाडा क्षेत्रात देखील क्रेज आहे. प्रत्येक गावागावामध्ये बैल आणि बैलगाडा क्षेत्र मालक देखील. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून पाहता. या षटकातील पुढचा बॉल टापिंग स्ट्रोक अँड्रम बॉक्स टाईपचा टापिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. या बॉलवरती मिळती ती फक्त एकच धाव गल्लीपासून खेळला खऱ्या अर्थानं प्रवास. अँड्रम बॉक्स टाईपचा टापिंग फटका या बॉलवरती मिळती. 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 8 या कड्यावरती. गौरवला यश मिळालं. स्ट्राईकला तुम्ही आता प्रवीण ला पाहताय. षटकातील पुढचा बॉल सफल झाला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर जणू काय 23 तरार बॉल होता. बीट करून गेला बॅट्समन प्रवीण गडगेला आणि हा डॉट बॉल आला. अजय बातुसेनं चांगली गोलंदाजी केली. मी देखील करणार आतापर्यंत तेच सांगत असताना या षटकामध्ये गौरव सकवाळ खूप चांगली लाईन आहे. टप्पा खूप छान आहे गौरवचा. षटकातील पुढचा बॉल हा देखील बॅटचा कडा लागलाय का लागलाय जरूर. फिंगर रोल पंचाचा डिसिजन. फलंदाज बाद. विकेट कीपर अजय बातुसेने काम पूर्ण केलं. लागणारा मैदानावरती आणखी एक धक्का आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला. थँक्यू. जबरदस्त लाईन आहे. कर्जत अडोशी ते स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये 22 बॉलरचा किताब देखील भेटला. अवॉर्ड देखील भेटला आणि याच क्रीडांगणामध्ये आता नाईटच्या रजनीमध्ये आज इम्प्रेस केला गौरव सकवाळनं. लाजबाब गोलंदाजी. टप्पा तुम्ही त्याचा पहा. बॉल ट्रीज करण्याची ऍक्शन पहा. सर्व गोष्टी टप्पा लाईन आहे लेन आहे आणि नियंत्रण आहे. स्वतःवरती भरोसा आहे की मी टाकू शकतोय करू शकतोय. आतापर्यंत तेच करत असताना केदारनाथ 11 ओव्हरकॅम्प साठी 5 बॉल मध्ये अवघ्या
2 धावा देत असताना 2 विकेट महत्वाच्या मिळवल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय पाटील. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्यास पाहिजेत गौरवसाठी. अजयने धावा खर्च केल्या 5, गौरव धावा खर्च केल्या 2 विकेट मिळाल्या 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8 वरती 3 आराध्य स्पोर्ट टेंभोडे. थँक्यू. आता डीजे चा देखील आता दिला झाकझुक झालाय असं वाटतंय. झुपूक झाला असावा तो देखील लय मध्ये आला. डीजे जितू एक किस्सा जरूर सांगेन. पापडीच्या पाण्याच्या क्रीडा नगरीमध्ये जो खऱ्या अर्थानं षटकार आला तो असा त्याला टच झाला ना, कपडे ठेवून त्याच्या नाकावरती बॉल पडला. हे किस्से होते खऱ्या अर्थानं. 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. डीजे जितू गाणं एकदम भारी लावतोय. डीजे खरंच आज प्रेक्षकपणा मोहित मी डीजे जितूचं डेफिनेटली कौतुक करेन. 3रा षटकाला सुरुवात झाली आहे. बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती ती फक्त 1च धाव. 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 9 या आकड्यावरती अक्षय केसारकर बॉलिंग ट्रॅकवरती. 3ऱ्या षटकामध्ये या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य 5 गोलंदाज फ्रेश वापरले जातात. जबरदस्त स्पर्धा. ऑलरेडी गारपेट फिल्डिंगला फॉडा फिल्डिंग बॉलला स्टॉप केला. तिथे फिल्डर तुम्ही पाहता योगी जाधवनं मिड ऑफला होता. बॉलला स्टॉप केला. या बॉलवरती मिळती सिंगल. डबल विजिट मध्ये धावा धावफलकावरती तुम्ही 10 या आकड्यावरती पाहता. प्रथमेश आमच्या सोबत आहेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पाहता निरंजय. हे 2 ऑफिशियल स्कोरर. गावची उडवला बॉल चालला बॉर्डरी लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार. पहिला तडाखा ठोकलाय षटकारचा. थँक्यू. बघा गाडी नंबर MH46 SQ. थँक्यू. ज्या मान्यवरांची आतुरतेने आपण वाट पाहतो ते सन्माननीय श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंतजी ओगले साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. सध्याच्या घडीला आमच्या मंचावरती आमचे विनोद दादा खेणी देखील आले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु ज्या मान्यवरांच्या आतुरतेने वाट पाहिली जात होती नमदार आमदार श्रीरामपूर विधानसभेचे सन्माननीय हेमंतजी ओगले साहेब यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पेठाळीच्या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी स्मृती चषक आणि त्या चषकाचा औचित्य साधून मान्यवरांच्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल मान्यवर दमदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे श्रीरामपूर विधानसभेमध्ये त्यांचं हे शुभ आगमन. आणि येत्या क्षणी गणपती बाप्पाचं आणि महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं दर्शन घेत असताना आपण सन्माननीय मान्यवर आमदार साहेबांना पाहू शकाल. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि बहुमूल्य वेळ ह्या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आमचे आयोजनकर्ता आपले खूप खूप आभारी आहेत. ही फटाक्यांची आतषबाजी सांगून जाते की मान्यवरांचा किती प्रतीक्षेनं नक्कीच किती आदराने वाट पाहिली जात होती, किती प्रतीक्षा केली जात होती. आणि त्या मान्यवरांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. विनंती आहे मान्यवरांना की या पण आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. हॅलो. इथं शुभागमन झाला. नवीन खऱ्या अर्थानं युवा नेतृत्वाना रखताना हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता उभं देणारे व्यक्तिमत्व माननीय श्रीराम विधानसभा काँग्रेसचे दमदार दर्जेदार कार्य सम्राट आमदार हेमंतजी ओगले साहेब तुमचं पेठालीच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम
सहर्ष सुस्वागतम. क्रिकेटला दैवता मानणारे, क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेट वरती माझं किती प्रेम आहे, पैठाली ग्रामावरती प्रेम आहे, आयोजकांवरती प्रेम आहे, तेजस दादांवरती प्रेम आहे, विशाल दादांवरती प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं या पैठाली गावावरती असलेलं प्रेम आमचे दमदार दर्जेदार आमदार. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊयात लगेचच मॅच कडे. हे तुम्ही पाहता आमचे मान्यवर ज्यांचं नुकताच आगमन झालं, श्रीरामपूर विधानसभेचे दमदार आमदार हेमंतजी होगडे साहेब. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फटका चांगला, बॉल चाललाय सरळ साइड स्पिनला, लॉग ऑफच्या मध्ये क्रिकेटचं सौंदर्य, बॉल सीमा पार. स्वागत केलं गोलंदाज उमेश चौकार 4. विशाल दादा केनी, त्यानंतर बबन दादा, नक्कीच केनी या साहेबांच्या माध्यमातून महेश दादा भोईर, नक्कीच या ठिकाणी पाहिलं सर्व मान्यवर अगदी व्यासपीठर या ठिकाणी अगदी भरभरून आलाय. नक्कीच साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल, बाद सातला कडा, बॉल चालला, फिल्डर इथे पीठ झाला, बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं, फिल्डर धावतोय, अडवलाय बॉल. या बॉलवरती धावा मिळतात त्या 2-2 स्कोर पुढे चालला. 25 साहेबांच्या माहितीसाठी तुम्ही मॅच पाहता. अधिरा आराध्य स्पोर्ट तेंबोडे त्यांना फाईट करते. केदारनाथ 11 ओवे कॅम या 2 टीम मध्ये चाललेली ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत तुमच्या समोर आहे. स्वर्गीय त्रिंबक शेठ केडी स्मृती चषक 2025. बॅटच्या रडामध्ये उंच जास्त गेला, विकेट कीपर सांगतोय माझा कॅच मी घेणार. अजय भातोसेने पकडला, आणखीन एक झेल संपला. बॅट्समनचा खेळ ठेवली जाईल. छत्रपती शिवरायांचं हे संगत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून मुठभर मावल्यांना एकत्र घेऊन जनस्वराज्याची निर्मिती केली. तो राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. आज हक्काने आई बहिणींवरती जे हक्काने पदरे माथ्यावरती कुंकू आहे, ज्याच्यामुळे तो राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. आज मंदिरामध्ये देऊळ आहे, तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि 16व्या वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं राजेश्वराच्या किल्ल्यावरती, तो राजा म्हणजे राजा माझा शिवछत्रपती. हे तुम्ही गुणगुणारं संगीत पाहता. अपील 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 लेग V4 तू चल में आया, धक्के पे धक्का. आराध्य स्पोर्ट तेंबोळे अडचणीमध्ये, आणखीन एक विकेट, परतीचा इशारा डीजे. थँक्यू डीजे. 25 वरती 6 धक्के लागल्यात. विकेट हॅट्रिक बॉल.
स्वतःच्या पॉटरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न उमेश राहिला. बॉल सरळ चालला. लॉंग ऑफचा फिल्डर खराब फिल्डिंग. लेझी क्रिकेट आता दाखवलाय हवे कॅमनं आणि या बॉलवरती धावा मिळतात 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 27. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 27 वरती. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त आयोजन, नियोजन, सुयोजन आणि व्यवस्थापन करताना आमचे तेजसदादा केणी आणि आमचे विशालदादा केणी यांच्या मानाचे हाक ओध करून आमचे आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय हेमंत ओगले साहेब, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाचे झुंजार नेतृत्व, नवीन पिढीला ओहो देणारा हा व्यक्तिमत्व, युवा टॅलेंट आमदार साहेब या ठिकाणी हेमंत ओगले साहेब मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उडवला बॉल साला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेन विकेट सीमा पार. स्वागत केलं बॉलरचं. षटकार क्या बात आहे डीजे. नक्कीच आपण पुढच्या मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. सज्ज राहा, रिपोर्टिंग करा. खरं त्यांना पेंदर संघाचे संघनायक आदरणीय आमचे समा भोईर त्यांना फाईट करणार संघ नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. तर शिवकर ब संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा प्लीज. सुनीलला बॅटिंग साठी हा बॉल तुम्ही पाहता. वाईड बॉल सुनील गायकवाडला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना. एक 20 फुटात हा डिटर आहे आणि तो मात्र थोडा उशिरानं आला बॅटिंग करण्यासाठी. 6व्या क्रमांकावरती त्यानं षटकारानं अकाउंट खुलं केलं. या ओव्हरमध्ये धावा हव्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि एक लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित हातामध्ये देऊन बसलाय सनील. पकडलाय झेल. विकेट मिळते सजलला आणि फलंदाज सनील गायकवाड बॅक टू द आउट. थँक्यू. नचिकेताला बॅटिंग साठी 7वा धक्का 34 वरती. षटकातील पुढचा बॉल नचिकेतसाठी. हा बॉल खूप चांगला शर्लापासून थोडा दूर ठेवला. पडल्यानंतर खाली राहणारा बॉल. विकेट किपर अजयच्या हातामध्ये डॉट बॉल आला. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट किती जो सेट होईल, काय गोलंदाजी राहिली आहे टीम केदारनाथ 11 ओव्हेकॅम संघाची. अजय बातोसे 8 धावा 6 धावा 1 विकेट. त्यानंतर गौरवनं फक्त 2 धावा 2 विकेट. चांगली गोलंदाजी. हा बॉल देखील खूप चांगला. आता नचिकेत गडकेला बीट केलाय. गोलंदाज सजलला तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर बॉल वाईट आला. त्यानंतर सनीलची विकेट त्यानं मोठी घेतली. त्याच्यानंतर बीट केलाय. नचिकेतला लागोपाठचे 2 बॉल डॉट ठेकलेत. खूप चांगली गोलंदाजी. डेटोरास लेगवर आहे. हा ना माहिती षटकामध्ये गोलंदाजीला जबाब. हा देखील बॉल खूप चांगला. जणू काय रिप्ले दाखवलाय मैदानामध्ये. तोच बॉल रिलीज केला. वेग प्रचंड आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही पाहताय खूप चांगली गोलंदाजी यंगस्टर आता करतात. जे 2-3 वर्षापासून मग प्रत्येकाच्या गावगावात आज द फिल्डर म्हणून चान्स भेटली तर ते बॉलर बॅटर बनतात आणि हेच काम आता चालू आहे या पूर्ण यंगस्टरच्या माध्यमातून. त्यातून एक हा यंगस्टार रायझिंग स्टार सजलला आपण म्हणू शकतो. लाजबाब इम्प्रेस केला आज. षटकातील शेवटचा बॉल. बचातला करा बॉल मागे चाला. वेगाने चाला. लॉंग स्टॉप सीमा पार.
शेवट मात्र गोड केली आहे. धावा मिळतात 4 आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 38 आणि 39 साधा पाठलाग करायचा उभे कॅम्प टीमला. 39 धावा जरी स्कोर खऱ्या अर्थानं मात्र लो स्कोरिंग मॅच असली तरी अशा मॅचेस कुशल मोमेंट मध्ये होतात. तुम्ही तो वर्ल्ड कप आठवा जिथे 30 बॉलमध्ये 30 ची गरज, तिथे खऱ्या अर्थानं क्लासेन काय फेटला होता आणि त्याच्यानंतर रिधम तुटला मॅचचा. रिषभ पंतनं घेतलेला ब्रेक, रिधम तुटला, क्लासेनची लगेच हार्दिक पांड्यानं विकेट काढली. त्यानंतर 6-16ची मॅच इथे सूर्यकुमारनं कॅच. मॅच आहे, क्रिकेट आहे, जसा सड्डा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलतो. पण पेठालच्या क्रीडा नगरीमध्ये इथे या धावा चेस होतील का 39 याचं मात्र उत्तरार्धामध्ये कशा रीतीनं पाठलाग केला जाईल 39 धावेचा, का या धावा डिफेंड केल्या जातील. तेंबोडेची गोलंदाजी देखील तेवढी छान आहे, पण ती केली जाईल का बॉलरच्या माध्यमातून. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये कॉम्बॉक्स मध्ये बदला होईल. साई राजे यांच्याकडे. नक्कीच धन्यवाद. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं विशाल केनी साहेब असतील आणि आमचे तेजस केनी साहेबांच्या अखेला ओह देऊन खऱ्या अर्थानं युवा पिढीला नवीन रक्ताला प्रोत्साहन देणारा दमदार आमदार श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस हेमंत ओगले साहेबांना आम्ही इन्व्हाइट करू की आपला शुभ सन्मान मुख्य मंचकावरती आम्ही करणार आहोत. तर नक्कीच हेमंत ओगले साहेब आपण या ठिकाणी यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरेशजी केनी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य हेमंत ओगले श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस चे एक दमदार मत नक्कीच आमदार आपण पाहतोय हेमंत ओगले साहेबांचं करूया मंचकावरती शुभ सन्मान. की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत नाही साहेब आहे जीवाला, तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला हा क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्य मानसोला. नक्की शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, मुखी अमृताची वाणी, देवाच्या कारणी. पाहुण्यांचा शुभ सन्मान हेमंत ओगले साहेबांना मी विनंती करीन की या स्पर्धेसाठी आपण नक्कीच आपले 2 शब्द नक्कीच या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ पेटाली स्वर्गीय त्र्यंबक शेटक्यांनी स्मृती चषक 2025च्या आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी माझ्या सर्व मित्रांचे आभार मानतो. मागच्या 8 दिवसापूर्वी इथं आलो होतो. मला वाटतं खरोखरच आपला हा भाग पूर्ण क्रिकेटमय झालेला आहे आणि सुंदर अशा स्पर्धा आपण भरवता. आमच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं मी आत्ताच बोललो की काकांना की असं ग्राउंड वगैरे आमच्याकडे नसतं, परंतु तुमच्याकडे खूप सुंदर पद्धतीत होतात सामने. आणि मला मित्रांनी सांगितलं की बरेचसे लांबून या ठिकाणी खेळाडू पण येत आहेत. मी आमचे मित्र सुदाम पाटील जे असतील, आमचे युवा काँग्रेसचे मित्र असतील, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या युवक विशाल केनीजी आणि तेजस त्र्यंबक केनीजी या दोघांनाही शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण असंच काम करा. आम्ही सदैव आपल्याबरोबर आपल्या साथीला साथ देऊ. आणि या ठिकाणी मी परत एकदा सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ सगळ्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल माझ्याकडून तो माफ करतील. मी सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अगदी मार्गदर्शन आपण केल्याबद्दल. नक्कीच आमचे बबन शनिवार केनी साहेबांच्या माध्यमातून देखील तुमचं विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करू. कारण उत्तुंग नेतृत्ववान, कर्तृत्ववान आणि युवा पिढीला साक्षीदार असणारा हा युवा पिढीचा नक्कीच काँग्रेस हा धुवाधार नक्कीच कार्यसम्राट हेमंत ओगले सरांनी श्रीरामपूर विधानसभा आणि टॉससाठी आपण या ठिकाणी इन्व्हाइट करू. नक्कीच पेंदट संघाचे संघनायक आणि त्यानंतर आपण इन्व्हाइट करूया शिवकर संघाचे संघनायक. यस, आमचे बंधुतुल्य मित्र नक्कीच या ठिकाणी आलेत. नक्कीच आपला देखील हार्दिक स्वागत आहे. शिवकर टीम आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. यस, टॉस बॉक्सने जोडले जातील. सौरभ आपण या. सौरभ, मॅच चालू आहे. यावेळी पंचाने हाईट फॅक्टरचा नो इथे घोषित केला. चेंडू चाललाय धन 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 करत आउट ऑफ द पार. मिळतील या चेंडूवरती 4 आणि 9ची एकूण धाव पकडली तर 5. नौफिल सय्यद साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान व्यासपीठ. नौफिल सेठ या.
टॉससाठी नक्कीच तुमच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतो, कारण क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा, जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. नौफिल सय्यद यांच्या शुभ हस्ते करूया आपण छापा आणि काटा, अर्थातच टॉस. पहिल्या प्रति चौथी मॅच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जीवा 11 पेंदर आणि त्यांना फाईट करतीये. प्रणयानं नव्या 11 सहारा 11 शिवकर या नावानं टीम उतरली आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पहिल्या प्रति चौथी मॅच कॉल कोण देणार? पेंदर टीम. टेल इज कॉल. टेल आलाय. फक्त डिसिजन सांगा तुमचा. मॅच सुरू आहे. फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. टॉस जिंकला पेंडर टीमच्या कॅप्टननं आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी टीम शिवकरला. यस, साहेबांचा शुभ सन्मान. हिमराजजी मात्रे साहेबांना विनंती करतो या तुमचा देखील सन्मान. एक दमदार दर्जेदार आयोजक आहे. त्यांची देखील नाईटची क्रीडा नगरी येणाऱ्या 5 फेब्रुवारी मध्ये तुम्ही पालीबुद्रुकच्या क्रीडा नगरीमध्ये पालेश्वरी पालीबुद्रुक हा चषक आहे ना, येणाऱ्या खऱ्या अर्थानं 3 वर्षामध्ये आणि एक दमदार तुम्ही नेतृत्व पाहता. युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष देखील आहे. साहेबांचं सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि हा घड्याळ तुम्हाला खऱ्या अर्थानं टायमिंग नाही तर दादांची आठवण देखील येऊन देईल. अर्थातच त्रिंबक शेठ केडी स्मृती चषक 2025 ची तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. नौफिल सय्यद तलोजा या साहेब तुमचा देखील आम्ही सन्मान करू. नौफिल साहेब साहेबांना विनंती करतो या तुम्हाला देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ हे तुम्ही पाहता. भारताची संस्कृती म्हटली तर अतिथीगणांचं आदरानं स्वागत आणि हे सत्कार तुम्ही करतोय. हरिजी भोईर साहेबांना विनंती करतो या साहेब तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. हरिभाऊ भोईर साहेबांना विनंती करतो या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. थँक्यू. डीजे जरा थांबायचं. नक्कीच आमदार साहेब तुम्ही इथे आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. असंच प्रेम राहू दे आमच्या आयोजकांवरती. पेठाली वरती नक्कीच तुमचं या स्पर्धेच्या मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा देखील त्यांना दिल्या त्या स्पर्धेला. ओ टू कॉम्बॉक्स बॉल उडवलाय. चालला कवर सीमा पार. बिग 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 हिट. षटकार. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. हेमंतजी ओगले साहेबांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओंझल भरली आणि ओंझल भरून साहेबांनी या स्पर्धेला टाटा अलविदा करत आमचे सर्व मान्यवर हरेशदादा केनी, सुदामदादा पाटील असतील, नक्कीच बबनदादा केनी साहेब असतील, अमितजी लोखंडे साहेबांना विनंती करतो. साहेबांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा सन्मान पार केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स जाऊया लगेचच मैदानाकडे. नक्कीच मॅच साठी शुभेच्छा देतात आदरणीय सन्माननीय आमचे अमन गणेश कांबळे तलोजा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. तर अमन गणेश कांबळे तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय महेश दादा भोईर शिवसेनेची मुलक मैदानी तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. नक्कीच दादांचा शुभ सन्मान झालाय आणि क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे महेश शेठ भोईर साहेब तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे दीपक दादा केनी आणि जनार्दन केनी मॅचचा आनंद घेतात. आपलं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच इम्पॉर्टंट आहे. आडव्या बॅटनं चेंडूचा वाट पाहिली होती. चेंडू चाललाय फाईन लेग सीमा रेषा पार. 4. धन्यवाद. पंचांचा सॉफ्ट सिग्नल. चेंडू आर पार सीमा पार षटकार म्हणजे 6 धावा मिळतील. समीकरण येऊन टेपले येणारे 23 चेंडू आणि 11. पुन्हा एकदा घुटना टेक और मेरा चौवाद एक शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. सजलच्या बॅट्स मधून आणखीन एक दर्जेदार शॉट. 4. MH46 ब्रेझा आहे 80-88. नक्कीच या ठिकाणी अडथळा व्यक्त झालाय. तर ब्रेझा गाडी 80-88 ला आम्ही विनंती करेन की आपण गाडी नक्कीच बाजूला पार करा. 22 चेंडू 7 धावांची गरज. शंकुनाथ गडगे सर टेंबोडे या ठिकाणी आले असेल तर विनंती करीन व्यासपीठावरती या.
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे प्रशांत मित्र आहेत, प्रशांत ते मेट्रोमध्ये कार्यरत आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे. 22 चेंडूमध्ये 7. मॅच एकतर्फा जरी असली तरी मॅचमध्ये हेमराज नाथा म्हात्रे, अध्यक्ष रायगड जिल्हा युवक काँग्रेस, अध्यक्ष हरिभक्त पारायण समुदाय नाथा म्हात्रे, सामाजिक विकास मंडळ, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत पाणी बुद्रुक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पार आम्हाला धनराशी आली. त्यांचं मनापासून आभार. सोनू एक स्टायलिश सलून मास्टर, आपलं हार्दिक स्वागत. चेंडू तर चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज बाद. मॅच एकतर्फी जरूर असली. 21 मध्ये 7 धावांची गरज. मॅचचा आनंद घेत असताना दोस्ती दुनियात एक राजा माणूस, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय शक्ती युवा केंद्र प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे अनबान शान निर्दोषजी केनी साहेब मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे SK एंटरप्राइजेसचे मालक कमलाकर शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर विलास शेठ गरत, नक्कीच स्वर्गीय नाना शेठ गरत ट्रॉफीचे आयोजक आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे निलेश तांबडे सर असतील, त्यानंतर आमचे पवार साहेब आहेत, नक्कीच त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर प्रवीण दलवी साहेब मॅचचा आनंद घेतात. साहेब तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट हा खेळ स्फूर्तीचा जरी आपण पाहतोय, अप्रतिम या वाटा या रचल्या गेल्यात या पेठालीच्या नगरीमध्ये. तर या चेंडूवरती आल्यात 1 धाव आणि 19 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहतोय अजय बातोशे, 14 धावसंख्येत घेतात. आमचे राम मोरे उत्कृष्ट समालोचक मित्र या ठिकाणी जर आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. राम मोरे सर, या ठिकाणी षटक क्रमांक 2 ची समाप्ती. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅचचा आनंद घेत असताना आमचे श्रीकांतजी राजे असतील, जितू राजे, आमचे प्रसाद राजे, दत्ताशेठ पाटील, राजेश पाटील असतील आमचे, आणि नक्कीच निलेश केनी साहेब देखील असतील. आणि नक्कीच आपण या ठिकाणी प्रसाद राजे, जितेश राजे मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 18 चेंडू 6 धावांची गरज. 6 मध्ये 18 असती मॅच खूप रफ अँड टफ झाली असती. कृष्णा, नक्कीच कृष्णाचं देखील वक्तव्य करेन. आमची संपूर्ण टीम कृष्णा, नक्कीच कॅमेरामॅन रोशन आणि अनुज आणि आमचे बंधू भावेश, साहिल आणि आमचे गोट्या जगदीश देखील आहेत. सर्वांचं मनापासून आम्ही अधिक आभार व्यक्त करून गाण्या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान स्पर्धेच्या माध्यमातून. 18 चेंडू 6. केदारनाथ 11 ओव्हे कॅम्प स्पिनर आहेत, सॉफ्ट हँड कट करतायत. शॉर्ट मिड ऑफला एकदा. मॅच जरी एकतर्फा असली तरी संघर्ष करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. देवा मस्कर आमच्या मॅचचा आनंद घेत असतील. देवा, तुमचं देखील अधिक स्वागत आहे. स्विच हिट चालाय चेंडू सरळ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव की 2 धाव, पण 2 धाव मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या पुढे सरसावत 36. 16 मध्ये 3. पेठाली गावचे आमचे बाचे आहेत जितेजी राजे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे. आमचे संतोषजी राजे देखील बाचे आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल का प्लॉट मध्ये? हो, गेलाय. दणदणीत सनसनीत हा विजय प्रस्थापित केलाय तो मात्र केदारनाथ 11 ओवे संघाचा या ठिकाणी दणदणीत विजय. आदरणीय सन्माननीय आमचे विनोद दादा केनी साहेब,
यांचा शुभ सन्मान आम्ही करू. दादा या, दादा शुभ सन्मान आपण स्वीकारा. राम मोरे एक आमचे जबरदस्त समालोचक मित्र आहेत. धन्यवाद. आमचे दिनकर शेठ ठाकूर साहेबांचा मुख्य मंचकावरती आगमन. दिनकर दादा एकच वादा, दिनकर दादा यांचं व्यासपीठावरती आगमन. कॅमेरामॅन फोकस करा. या विनोद दादा प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि पेठालीसाठी त्यांचं मोठं योगदान आणि मार्गदर्शन देखील राहिला. विनोद दादा केणी यांचं व्यासपीठावरती नक्की शुभ सन्मान. भिंतीवरील घड्याळ